नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. उद्या 6 डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोट्यावधी अनुयायी आता 3 तारखेपासूनच दादर चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी यायला सुरुवात झालेली आहे. आज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात चैत्यभूमीला भीम अनुयायांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी दादर चैत्यभूमीला आहे. त्यानिमित्तानं मॅक्स महाराष्ट्र गेली 4 दिवसांपासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं विविध प्रकारचे लेखक, कवी, पत्रकार, अभ्यासक यांचे विविध प्रकारचे लेख, गायक यांना आम्ही आमच्या मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी देतो. सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनच एका क्रांतीसूर्यासारखं आहे. पण या क्रांतीसूर्याच्या एकंदरीतच या प्रकाशातून कुठले प्रकाशाचे कण आपण वेचावे आणि आपल्या अंधाऱ्या जीवनामध्ये प्रकाश आणावा, हे मात्र अनेकांना समजून येत नाही. अनेक जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र ऐकतात, वाचतात, अनेक त्यांच्यावरती लिहिलेली त्याची भाषणं वाचतात, अनेक प्रकारचा अभ्यास करतात. पण मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून नेमकं काय शिकलं पाहिजे, कुठल्या पद्धतीचं आचरण शिकलं पाहिजे, कुठल्या प्रकारचा प्रामुख्याने उपदेशाकडे लक्ष दिलं पाहिजे, हे अनेकच लोक गोंधळत असतात आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपदेशाच्या विपरीत त्यांची दिशा गेल्याचं सुद्धा आपल्याला दिसतंय. आपण याच गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्या सोबत आंबेडकर मिशनचे दीपक कदम सर आपल्या सोबत नांदेडहून जोडले गेलेले. कदम सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. जय भीम सर्वांना. जय भीम सर. तुम्ही गेले अनेक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीतच कार्यावरती काम करत आहात. त्या निमित्तानं अनेकांना प्रेरणा स्त्रोत म्हणून तुम्ही स्वतः बनलेला आहात आणि ही आंबेडकरी किंवा गोरगरीब समाजातील ओबीसी असतील, एसटी असतील, व्हीसीएनटी असतील, सगळ्या प्रकारच्या तरुणांना प्रेरणा देऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये वेगळ्या पद्धतीनं प्रकाश आणण्याचा किंवा आंबेडकर वाद आणण्याचा प्रयत्न करत असतात. आज तुम्हाला तोच प्रश्न आहे की सर्वसामान्य तरुणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून नेमका काय धडा घ्यावा, कुठल्या गोष्टींवरती लक्ष द्यावं आणि कुठल्या गोष्टी टाळाव्यात? सर्वप्रथम मी आज प्रज्ञासूर्य, क्रांती सूर्य, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आपण आताच जो प्रश्न मला विचारला की तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी, कारण भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातोय. 30-35% लोकसंख्या सध्या तरुणांची आहे आणि अशा स्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या पूर्ण जीवनामध्ये, मग तरुण असो, मग तो नेते असो, मग तो राष्ट्रीय भूमिकेत असो, अगदी पत्रकाराच्या भूमिकेत असो, अगदी धम्म चळवळीच्या भूमिकेत असो, तर जीवनाच्या सर्व अंगांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श आयडल जे असेल तर ते आमच्या समोर आहे. हे निर्विवाद आहे. आता विषय हा विद्यार्थी आणि तरुणांसाठी आहे. तर सर्वप्रथम विद्यार्थी आणि तरुण म्हटल्याबरोबर शिक्षण हा विषय येतो. आणि सर, आपल्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालाचा जर आपण अहवाल पाहिला 2023-24चा आणि म्हणजे 22-23चा, तर त्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की 70-75 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये फक्त 4.60% लोकसंख्या ही पदवीपर्यंत शिकलेली आणि शहरामध्ये 17.60%च्या दरम्यान जी असेल तर ती म्हणजे लोकसंख्या ही पदवीपर्यंत शिकलेली आहे. म्हणजे विचार करा तुम्ही की विद्यार्थी आणि तरुण म्हटल्यानंतर शिक्षण हा विषय महत्वाचा असतो. त्यामुळं आज शिकून आम्ही काय करावं, शिकून आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत, अशा पद्धतीचा एक गैरसमज समाजामध्ये पसरलेला आहे. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांच्या समोर, आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सगळ्यात मोठा आदर्श जो असेल तर तो विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे पाहून शिक्षण घेणं, शिक्षित होणं हे फार महत्वाचं. म्हणजे जर आमच्या ग्रामीण भागामध्ये पूर्ण देशामध्ये आज 5% पदवीधर लोकसंख्या असेल तर मग महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचा आदर्श आम्ही अंगीकारत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि
मला प्रकर्षानं वाटतं की विद्यार्थी आणि तरुणांनी हा संदेश जो असेल म्हणजे हा आदर्श बाबासाहेबांचा समोर ठेवला पाहिजे. आणि नुसतं शिक्षण नाही तर उच्च शिक्षण, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये, ऑक्सफर्डमध्ये, केम्ब्रिजमध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये, बॉन युनिव्हर्सिटीमध्ये अशा अनेक विद्यापीठामध्ये म्हणजे त्यांनी सर्वोच्च शिक्षण त्या काळात घेतलेलं आहे. तर हा आदर्श जो असेल तर तो विद्यार्थ्यांनी समोर ठेवावा असं मला प्रकर्षानं वाटतं. आणि उच्च शिक्षित तरुणच आज देशाची सगळ्यात मोठी ऍसेट आहे. कारण शिक्षण हीच जे असेल तर ते म्हणजे देशाचं सगळ्यात मोठं ऍसेट, सगळ्यात मोठं भांडवल जर कुठलं असेल तर त्या देशातील उच्च शिक्षित जी काही लोकसंख्या असेल तर ती लोकसंख्या आहे. त्यामुळे देशातील सर्व तमाम विद्यार्थ्यांनी म्हणजे हा आदर्श बाबासाहेबचा समोर ठेवला पाहिजे. बरोबर आहे, कारण की विदेशामध्ये किंवा देशामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून डॉक्टर येस. बाबासाहेब आंबेडकरांची ओळख आहे. आणि नॉलेज इज द पॉवर हे दुसरं एक त्याच्या येस. संदर्भात म्हटलं जातं. खरं आहे. पण दीपक कदम सर, तुम्ही गेले अनेक वर्ष या निमित्तानं लोकांना शिक्षित करण्यासाठी, अधिकारी करण्यासाठी, IAS, IPS वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांमध्ये हे पास होण्यासाठी, उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. पण आता जर तरुण पाहिलं तर प्रत्येक जण राजकारणाकडे वळतो आहेत आणि राजकारण असेल, धर्मकारण असेल, या गोष्टीमध्ये उगाचच वादामध्ये पडताना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे की एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम करत असताना तरुण किंवा इतर समाजानं आपल्या शिक्षणावरचं, आपल्या ध्येयावरचं लक्ष कॉन्सन्ट्रेट करून अशा म्हणजे या कामांमध्ये किती लक्ष दिलं पाहिजे किंवा हे कामात लक्ष देणं गरजेचं आहे का? की ज्यांचं शिक्षण आहे, शिक्षणाचं वय आहे, ज्यांचं कुठे काहीतरी करण्याचं वय आहे, काय सांगाल? विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष राजकारणात उतरू नये असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे. पण राजकारण करूच नये असं बाबासाहेबांनी कधी सांगितलं नाही. बाबासाहेबांनी जे सांगितलं आम्हाला उच्च शिक्षित बना. कारण विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये भले अवश्य राजकारणाचा अभ्यास करावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. इव्हन म्हणजे आपल्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये आणि बाकी याच्यामध्ये डेमो संसद आणि बाकी संदर्भामध्ये राजकीय प्रशिक्षण देण्याचे सुद्धा प्रयोग जे असेल तर ते त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे करवले होते. म्हणजे राजकारणाचा अभ्यास करावा असं विद्यार्थ्यांनी सांगितलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतः उदाहरण पहा. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये असताना लाला लजपतराय आणि त्यांचा जो काय म्हणजे भेट झाली आणि त्यावेळेस लाला लजपतराय यांनी त्यांना प्रत्यक्ष राजकारण आणि बाकी देशाच्या कारणामध्ये उतरण्याचा जो काही म्हणजे सल्ला दिला, त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण शिक्षणासाठी या ठिकाणी आलोत आणि त्याच्यावर आपण आज फोकस करणार आहोत. आणि नंतर जे असेल तर ते मी माझं योगदान राष्ट्रासाठी, समाजासाठी देईल. म्हणजे विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा शिक्षण, उच्च शिक्षण ग्रहण केलं पाहिजे. राजकारणाचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. पण सर्वप्रथम मला हे सांगायचे की राजकारणापासून अलिप्त आम्हाला राहता येणार नाही. कारण जोपर्यंत आम्ही शासनकर्ते होणार नाहीत तोपर्यंत जे असेल तर ते आम्ही म्हणजे आमच्या समस्या पासून जे असेल तर ते सुटका आमची होणार नाही. पण प्रश्न असा आहे की अर्धवट शिकलेले जे तरुण आहेत, अशिक्षित जे काही तरुण आणि विद्यार्थी आहेत ते जर राजकारणात आणि उतरले तर मला वाटतं की आजची स्थिती बदललेली आहे. कारण तुम्हाला राजकारण असो, धर्मकारण असो, बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्टीज लागतात. सगळ्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ लागतात. आज आम्हाला राजकारण करायचं असतं, आज आम्हाला परराष्ट्र धोरण सांगणारे आमचे तरुण पाहिजेत, आज अर्थकारणामध्ये आमचे इकॉनॉमिस्ट पाहिजेत, आज समाजशास्त्री पाहिजेत, आज म्हणजे राजकीय जे असेल तर ते म्हणजे जे काय म्हणजे रणनीतिकार जे असेल तर ते पाहिजेत आमच्याकडे. मग प्रश्न असा की आमच्याकडे म्हणजे हे सगळे कुठं आहेत का? आज सुप्रीम कोर्टामध्ये जर आम्हाला सिनियर काउन्सिल पाहिजे असेल तर आज म्हणजे बौद्ध समाजाचे किंवा बहुजन समाजातले किती मुलं हे आज म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये सिनियर काउन्सिल आहेत? तर बिलकुल आकडा हा नगण्य आहे, शून्यच आहे. म्हणजे विषय असा आहे की आम्ही म्हणजे आज सुद्धा आम्हाला विद्यार्थ्यांना, तरुणांना समाजातील त्या क्षेत्रामध्ये मग कुठलंही क्षेत्र असो, ते समाजशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, लॉ असो, तुमचं प्रशासकीय क्षेत्र असो किंवा तुमचं डॉक्टर इंजिनियर, प्रत्येक क्षेत्रामध्ये मला वाटतं की पहिल्यांदा तरुणांनी उच्च शिक्षण, सर्वोच्च शिक्षण, जागतिक दर्जाचं शिक्षण घ्यावं. कृपा करून अर्धवट शिक्षण घेऊन किंवा शिक्षण सोडून राजकारण करू नये. ते बाबासाहेब आंबेडकरांना कधीच अपेक्षित नव्हतं. बरोबर आहे. ज्या क्षेत्रामध्ये असाल त्या ठिकाणी तुम्ही बाप बना किंवा त्या ठिकाणी जी. सर्वोच्च पदावरती बोला. तुम्ही इररिप्लेसेबल असला पाहिजे. तुम्हाला येस, येस. सहजपणे कोणीही म्हणजे रिप्लेस करता कामा नये. तुम्हाला तुमचा पर्याय असता कामा नये. अशा प्रकारचं कुठल्याही क्षेत्रात असाल तर तुम्ही असलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं या देशाने ऐकलं. या देशातल्या प्रतिगामी व्यवस्थेनं त्यांचं ऐकलं. याचं कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इररिप्लेसेबल होते. तुम्ही कदम सर एक उल्लेख केला की सत्ताधारी जमात बना.
अशा जी. पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सत्ताधारी जमात बनण्याचा जो मार्ग आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या भरकटल्या गेल्या आहेत का? किंवा फक्त म्हणजे निळी शाल गळ्यात अडकवायची आणि नेता बनून फिरायचं म्हणजे सत्ताधारी जमात होणं आहे का? कुठेतरी ग्रामपंचायतचं हे होणं किंवा एखाद दुसरा कुठेतरी आमदार होणं म्हणजे सत्ताधारी जमात बनणं आहे का? सत्ताधारी जमात बनण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा नेमका अर्थ काय होता? मला वाटतं की सत्ताधारी होण्यासाठी, शासनकर्ते होण्यासाठी तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये तुमचे तज्ञांची जी असेल तर ती आवश्यकता आहे. विदाऊट म्हणजे त्यांच्या तुम्ही अशिक्षित जो काही म्हणजे लिडरशिप घेऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करू शकत नाही. ही पहिली बाब आम्ही समजून घेतली पाहिजे. दुसरी बाब ह्याच्यामध्ये ही आहे की आमचं जे काही प्रबोधन आहे, कारण मी नेहमी म्हणत असतो की आम्ही हे सम्राट अशोकाचे आम्ही वारसदार आहोत. आमचा जो काही वारसा असेल तर तो सम्राट अशोकाचा वारसा आहे. आमचा वारसा हा महात्मा फुलेंचा आहे. आमचा वारसा शाहू महाराजांचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. मग प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील समजा बौद्धांची लोकसंख्या जर 1 कोटी गृहीत धरली आपण, तर 1 कोटी लोकांनी जर 5 विविध जातीतील मित्रांना आमचा